हाय हॅलो गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. तर आज व्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज उद्या आहे माझा शो, जो की जालनाला. आणि आज मी निघणार आहे. आत्ता वाजले रात्रीचे 8:15 वाजलेत आणि आता 8:30 पावणे 9पर्यंत मी घरून निघेन. ठाण्याला जाणार आहे. ठाण्याहून बस आहे, तर पूर्ण टीम ठाण्यालाच भेटणार आहे, डान्सर्स आम्ही. तर आता मी निघतोय घरातून. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हे गाईज, तर मी स्टँडला आलो आहे खाली आणि कोमल येते, म्हणजे कोमल ऑटोत बसून येते. तर मला इथे बोलली BKBनं थांब, तर मी थांबलो आहे. आता बघू कोमल कधी येते. हे गाईज, तर स्टेशनला आता मी उतरलो आहे. कोमल बघा. तर आता आम्ही चाललो आहे तिकीट काउंटरकडे. तिकीट वगैरे काढू आम्ही आणि तर आता निघालो. तर बघू कधी पोचते. लेट झाला आम्हाला भरपूर, कारण ऑटो भेटत नव्हती, त्यामुळे कोमल ऑटो घेऊन आली. मग त्यानंतर मला ऑटो भेटली. तर आता निघतो आम्ही घरात. गाईज, तर ट्रेन आली. आता मी ट्रेनमध्ये बसून पहिल्या डब्यात जायचे ना, गायत्री बोलली आहे. तर गायत्री कल्याणला चढणार आहे. ती बोलली तुम्ही ज्या डब्यात चढाल त्या डब्यात मी चढेन. तर आम्ही पहिल्या डब्यात चढू. हे तर आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. अंबरनाथवरून फास्ट नाही, फास्ट ठाण्याला उतरू. आता विठ्ठलवाडी. तिला सांगितलं नाही कितीची ट्रेन आहे गायत्रीला. हे गाईज, तर आम्ही आता उतरलोय आणि आता आम्ही चाललोय मिडल ब्रिजवर, कारण सगळेजण मिडल ब्रिजवर थांबले. तर आता मी चाललोय मिडल ब्रिजला. तर गाईज, आम्ही आता वर चढतोय ब्रिजवर. आता हे लोक कुठे थांबलेत ते शोधावं लागेल. अक्षय, मयुरेश, आमचे छोटू वगैरे. हे गाईज, तर आम्हाला आता भेटलाय छोटू आणि बाकीचे लोक सगळे तिकडे आहेत. ही आमची आर्या. कशी आहेस? मस्त. आणि काय आमचा अक्षय आणि गायत्री आहे. बिचारी आमची गायत्री नेहमी लवकर येते. सॉरी गायत्री, नेहमी लवकर येते. आणि ही आमची सायली. कशी आहे सायली? मस्त. तर अजून बाकीचे कोणतरी आले नाहीत वाटतं. हे गाईज, तर आता आम्ही चाललोय ईस्टला. सुषमा दीदी ईस्टला थांबली आहे. आता आम्ही चाललोय. ही सुषमा ताई. हाय सुषमा दीदी, कशी आहेस? कोण बोलला? काय झालं? हा बोलला. आम्ही भैया लोकांसारखं करतो. शिवाई हे बघ, हे काय लावलंय? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. कानातले बघ. हे गाईज, तर आम्ही प्लॅटफॉर्मवर आलोय. अजून अमृताई काही सांगत नाही कुठे जायचं. कुठे मुलं उपाशी आलेत. काय काय अक्षय आमचा किती 8 वाजता जेवण यायचं. घरात स्वयंपाक होतो 10 वाजता. काय प्रश्न, आमच्या घरी लवकर 7लाच जेवतात. मी बघ 3-4 दिवस झाले जेवलो नाही मी. वर्षाचे 12 उपाशी. आमचा जेवला नाही शो साठी स्पेशली. वाळलाय बघा शोरमा. मी पण आलोय बघा यार. पहिले अक्षर टी शर्ट कुठे जायचं. हे गाईज, तर आता आम्ही चाललोय बसकडे. आम्ही गेला अर्धा ते पाऊण तास बसलो. कंटाळा आला खूप प्लॅटफॉर्मवर बसून. आता चाललोय बस कुठे लागली तिकडे. हे गाईज, तर ही बस आहे आपली आणि ह्या बसने आपण प्रवास करणार आहे जालनाला. हे गाईज, तर आम्ही आता बसमध्ये आलोय आणि आता बसमध्ये बसू. लक्ष द्या सगळे.
हे गाईज तर बसमध्ये बसलोय आणि माझा ट्रॅव्हलिंग पार्टनर आहे अक्षय कांबळे. आज अक्षय बसलाय. अक्षयची ट्रॅव्हलिंग पार्टनर आली नाहीये, मग अक्षय बसलाय. आणि हा आमचा आवी खूप दिवसाने भेटले आम्हाला. उद्या आवी स्टेज तोडून टाकणार, फोडून टाकणार. पाळा या पाळ बघू नका तुला का आवीला फाडते. स्लीपर सीट आहे झोप. एसी ऑन कर. हा तेनु घे. गाडी थांबव, गाडी थांबव. काय कोणाला कुठे होत आहे? हे कोणाला कुठे होत आहे? किती दिवस झाले? ए वन्स मोर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे सुषमा. हॅपी बर्थडे टू यू. पार्टी आता कडी लावूया. तुला काय झालं रे आज? पोरगा गाडी उडवल्या. मम्मी नको ना. हे गाईज आम्ही आता इथं उतरलो आता खायला घेतोय. पप्पू काय नाही मला पैसेच आणले नाहीत की. आईला पप्पू हा याचा कल्याण पासूनचा डायलॉग आहे. गाईज तर इथं आता खायला घ्यावं. मला वॉशरूमला पण जायचं. तुम्ही आता गेले वॉशरूमला? नाही पप्पू काय पाहिजे? पैसे जातात. काय घेतो? आमची गाडी पेट्रोलसाठी थांबली. गॅस की पेट्रोलसाठी. आम्ही इथे खाली उतरलो आता खायला घ्यायला. दादा खाऊ दादा. बस पप्पूच घेऊन देणार आहे. पप्पूच. अक्षय काय घेतोय? 5-5 वाला घ्या काय? 5-10 इथं डिमांड 10 वाला नाही रे गाडीत. किती वाले? 10 वाले. 60 रुपये. 60 रुपये. 10 रुपये एक कप. साधू पडता. हा गाश लग्नाच्या घागरावर. हे लोकांनी स्वतः घेऊन मला एकही काय घेतलं नाही. हे बघ हे दोन तुझं लिटिल हार्ट आणि हे फिक्स. छोटूला नाही घेतलं. छोटूला काय नको. तर गाईस मला हे त्यांनी खायला घेतलं. त्यांनी त्यांच्या पसंतीनेच घेतलं मला. आता गाडीत आलो. हे गाईस गुड मॉर्निंग. कसे तुम्ही? तर आम्ही रात्री मला काय दाखवलं भेटलं नाही. मोबाईल चार्जिंग पण खूप कमी होती आणि मस्ती चालली आणि झोपून गेलो मी. तर अक्षय बघा बारदान घेऊन झोपला. अक्षय बारदान. मुलींची भांडणं झालेत. भांडणं हे गाईस तर सगळे झोपले. बघू शकतो सगळे झोपले. आम्ही फक्त चौघात चालू. आम्हाला झोपच येत नाही. भूक लागली हेच झाला. झोप येत नाहीये. सगळे झोपतात आमच्या ग्रुपचे. दुसऱ्या ग्रुपचे पण झोपले. आम्ही चौघात बसलोय. कंटाळा आलाय म्हणून. बोल ना. काय बोलू? तू बोल. काय बोलू? बोल. अक्षय बाथरूमला आली गाईस. क्या नहीं क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो. पोटात चायनीज वेळ ढवळती.
हो नाही का कुठे उद्या हे गाईस तर आता आम्ही प्लेसला उतरलोय आमच्या लोकेशनवर आणि आता आम्ही चाललोय रूमवर. वाजलेत 11 आता आलोय आम्ही. हे चला बघायचं लहान लहान मुलं आहे पिकनिक टाईप काहीतरी आले वाटतं इथे फिरायला आणि ते बघण्यासारखं खूप आहे बघू शकता तुम्ही. हे बघा इथे खूप मोठे जिजाऊंचा हे आहे मूर्ती जिजाऊंची आणि ते महाराजांची पण आहे. आणि इकडे आम्हाला रूम दिलेत आता आम्ही रूमच्या साईडला चाललो. हा आम्ही टिंगल टवाया करतच असतो दुसऱ्या ह्याचे त्याच्यावर त्याला लागतो त्याला मोजमाप काढायला आवडतात दुसऱ्याचे. तर गाईस आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि आता आराम करतोय आम्ही सगळे. तर आता टेक्निकल रिहर्सल स्टार्ट होईल. सगळेजण आवडत आहे तर टेक्निकल रिहर्सलला जाणार आता आम्ही. राकेश बघा हे गाईस तर आम्ही आता खाली आलो. आमची रिहर्सल आम्ही बघतोय कोणते डान्स कशा प्रकारे करणार आहेत. टेक्निकल घ्यायचे आता आणि ज्योती वगैरे तिथे ते सगळे बसलेत. तर आता आम्ही डिस्कशन करू. अक्षय आमचा आवी तर ब्लॉग बघत राहा भरपूर काही बाकी आहे. गाईस तर उपमा आम्ही खातोय आता आणि रिहर्सलला स्टार्ट करू. दिदी चणे खातीये चणे ना शेंगदाणे खातीये. हा गौरव पाटील शेंगदाणा बघा. तर ही टीम पूर्ण इथं बसली आहे. तर उपमा खातो मी आणि रिहर्सल स्टार्ट होईल. गाईस तर आता आम्ही चाललोय. आमचा इथे शो आहे तिथे आणि मी तुम्ही आता बघितलं असेल ते लहान मुलांचे डान्स ते इथे लहान मुलांची टेक्निकल होती त्यांचे ते म्हणजे संध्याकाळी त्यांचा ॲन्युअल डे टेक्निकल होती. तर इकडे जो लहान मुलांची टेक्निकल होती आता आमचं लोकेशन इकडे आहे तर आम्ही तिथे चाललोय. हे गाईस तर आता आपण चाललोय शोच्या लोकेशनवर. तिथेच टेक्निकल पण होणार आहे आणि आता आम्ही निघालोय. हे गाईस तर आता आम्ही बस म्हणून उतरलोय आणि आता आम्ही चालू लोकेशनवर. तिथे आम्ही चेंजिंग तयारी वगैरे करणार आहेत. सगळेजण उतरले औषध तर आता आम्ही चाललोय. सायली खूप झोपली आहे खरंच खूप झोपली आहे सायली. हे चला काय इथे आमचं लोकेशन आहे. सुषमा दीदी काय खाल्लं सुषमा दीदी? पाणीपुरी गोलगप्पा आणि ज्योती गपचूप गपचूप जाऊन दोघे जण पळत खाऊन आलो 2 मिनिटात. एक सुकी पुरी पण आणू वाटली. पाणीपुरीची एकदा गाडी बघितली ना वेड लागतो. अगं बापरे मला वेड अक्षरशः सुकी पुरी पण नाही आणली तिने आम्हाला. सुकी पुरी पण 1 नंबर होती बघ. आता आम्ही चाललोय लोकेशनवर. मन तृप्त झालं. बापरे पाणीपुरी फक्त अरे बसमधून मी गाडी बघत होते ना तेव्हाच असं झालेलं की कधी मी थांबते. गाड्या सुरू होतं. बघा महाराजांची इथे मूर्ती आहे आणि आम्ही आता आले स्पॉट्सवर. दिल की धडकन तेज हो रही है. गाईज तर हा आहे आमचा स्टेज. आता रिहर्सल स्टार्ट होईल. तर आमचे रिहर्सल त्याचे टेक्निकल आणि त्यानंतर शो. गाईस तर आम्ही आलोय मेकअप रूम मध्ये. आता मेकअप रूम स्टार्ट करू त्याआधी रिहर्सल होईल आमची. अक्षय आमच्या भूक लागली आहे
आणि हा राकेश काय करतो माहिती. ह्या रूम मध्ये जायचं ना. दीदी कुठे आहे? किती पेमेंट तुला? त्यांनी मला सांगितलं 3 बरं ठीक आहे. साइड अँगल चांगला आहे ना. याची एक्सपायरी संपली. कोणाची? बनवायची एक्सपायरी डेट बनवायला झाले. काहीच तर रिहर्सल चालू आहे आमची. रिहर्सल विचार. दीदी हलका आहे बघू. अरे खरंच हलका आहे रे. हा पोकळ बांबू आहे तो. हलका आहे कोमल. हे बघा छोटू. मागे जा मागे जा कोमल मागे जा मागे जा. तेव्हा ते मागे गुंडाळलं. आणि झेंडा खाली लोळवायचा नसतो कोमल. अपमान होतो झेंड्याचा. थोडा खालून बाबू कट केला असं शिकवलंय वर ना. जसं आमच्या बीट नुसार आम्ही पुढचे जसे खाल्ले ते मागच्या फॉलो करायचंय. मी तर मी कसे रप्पा रप करतो बघा कसा रप्पा मी रप्पा रप. अरे असं नसतो खाली अपमान होतो झेंड्याचा. हा असंच पकडायचं आहे. बघ गायत्री गायत्री गायत्री. हे गाईस तर आमची रिहर्सल झाली. आता आम्ही चाललो जेवायला. आणि जास्त रिहर्सल नाही घेतली, थोडीच घेतली. आमचे 2 गाणे झालेत सेटअप. 2 अजून बाकी आहेत आय थिंक. तर आता आम्ही जेवायला चाललोय. तर हे बघा इकडे तर आता मी जेवायला चाललोय. बघू सगळेजण कधी येत आहेत. काय करते कोमल? ते जेवता सर ते दादर जाऊ दे. लाईन बघा. रक्तदान शिबिर. रक्तदान शिबिराची लाईन. जेवायला लाईन लावली आहे लोक सगळ्यांनी. काहीच आमचं जेवण झालं आणि आम्ही अजून जेवतोय. सगळे पंगत उठले पण आम्ही अजून आमच्या आवीचं काही जेवण होत नाहीये. इथे जेवतोय. आज होईल का आम्ही गाईस. तर आम्ही जेवलो आणि आता जेवण परत एकदा रिहर्सलला चाललो. आता परत आमची थोडीशी रिहर्सल होईल. तर जेवण खूप मस्त होतं. जेवण काय होतं दाखवता भेटलं नाही. कारण आले म्हणजे आम्ही पंक्तीत जेव्हा जेवायला बसलो तर परत जेवण घेतलं. मग दाखवता काय भेटलं नाही. तर आम्ही तर सगळे चाललोय परत एकदा रिहर्सलला. जेवण खूप छान होतं. टेस्ट मस्त होती. गुलाबजाम तर खूप भारी होते. मी तर 6-7 गुलाबजाम खाल्लेत. हे गाईस तर इथे आता एक कोणता तरी फॉर्मचा डान्स चालू आहे. रिहर्सल चालू आहे टेक्निकल. पहिला गणपती काय डायरेक्ट गणपती. गणपती नंतर माऊली लगेच आहे. आपलं माऊली आणि गणपती एकत्र. हे गाई इथे सोनाली कुलकर्णीची एंट्री झाली आहे. आमचे टेक्निकल रिहर्सल झाले त्यात सोनाली कुलकर्णी आले. अजून दिसणार नाही. एक मिनिट थांबा. जादर काढलं. चला लक्ष द्या. चला इथं चांगला गेले. हे गाईस तर आता आमचा शो सुरू होईल. म्हणजे आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि आता आम्ही तयारीला जाऊ. तर आज मला वाटत नाही डान्स दाखवायला भेटेल. कारण भरपूर मोठाशी इव्हेंट आहे आणि आमचे खूप डान्सर आहेत आणि खूप आम्हाला बाहेर एंट्री नाही करू देणार जेव्हा शो सुरू होईल. तर इथे जाऊ.
तर आता आम्ही चाललोय आमच्या मेकअप रूम मध्ये. हे बघा ही लाईट दिसते, तिथे आमचा इव्हेंट आहे. हे बोर्ड वगैरे ते शोचे आहे. हा स्टेज आहे आमचा. हे बघा गाईस, हा आहे स्टेज. हा आहे आमचा स्टेज. आता आम्ही चाललोय मेकअप रूम मध्ये. गाईस गायत्रीची तयारी झाली आहे. आम्ही ही कोण आहे? हा ही आमची सुषमाताई, ज्योती, साई आणि आर्या. हा आमचा अक्षय, हा आमचा आवी. आवी रॅपर. चड्डीत काढीन तुमची. गाईस तर आमचा आता पॅकअप झाला आहे आणि मला भरपूर व्हिडिओ दाखवता का भेटलं नाही, कारण मोबाईल स्विच ऑफ करून एका साईडला ठेवून दिला होता, हरवतील वगैरे. कारण आम्ही भरपूर 200-250 डान्सर असेल ना, आपण 200-250 डान्सर आम्ही होतो. तर मोबाईल हारवेल वगैरे त्या टेन्शननी आम्ही ठेवलेला बॅग आहे स्विच ऑफ करून, तर काय दाखवलं नाही. तर आता पॅकअप झाल्याने आम्ही निघतोय मुंबईला. तर माझा मोबाईल पण आता स्विच ऑफ होणार आहे, कारण चार्जिंग नाही आहे. तर मला फारसं काही दाखवता भेटणार नाही आहे. ट्रेनमध्ये मज्जा तर करणार आहे, तर सगळेजण थकलोय, तर आम्ही झोपणार आहे. हे गाईस तर आता पॅकअप झाला. आता आम्ही जेवायला आलो आहे आणि जेवायची लाईन इथे लागली आहे. तर आता आम्ही जेवू आणि मोबाईल तोपर्यंत चार्जिंग लावतो. चार्जिंग नाही आहे तर तोपर्यंत चार्जिंग लावतो. हे गाईस तर आम्ही जेवण घेतो. जेवण खूप मस्त आहे आणि आता खाऊन बघतो. दिसायला तर खूप जाम भारी. दुपारी पण मस्त होतं, आता नाही खूप मस्तच असेल. तर जेवतो. हे गाईस तर जेवण झाले. आता आम्ही चाललोय बसमध्ये आणि टीमगिरी मोबाईलला चार्जिंग लावतो पण चार्जिंग होत नव्हतं. भरपूर प्रॉब्लेम होते, सॉकेट नव्हते आणि बस मधले पण सॉकेट खराब झाले. त्यांनी तर त्यांचे तारा कापून ठेवल्या माहितीये का, एवढे जेवायला भेटत नाही काय. हा ना, ठीक आहे, नको येऊस कळलं ना, शांतपणा करू असता. येस, मला हेच ऐकायचं होतं. आता सबूत राहील माझ्याकडे. खायची वांदे नुसते काम करून. अरे खाऊ 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 पण दातावर किटन आले. चार्जिंग झाले असते ना काय 2%. हात ए नॉनसेन्स, यू गेट लॉस्ट. तर आता आम्ही निघालोय. चलो बॅगिंग ठेवून गेलो. ऐक ना, कोण आहे इथं? हे टाक ना, ऐक ना, टाक. कसला माझ्याकडे सबूत आहे. आता व्हिडिओ काढलाय मी. असं मारतो आणि काय करतो माहिती का, असं करतो तुला. मी आता मार बोललो. मार घे. पट्टा डायरेक्ट. हे काय चाललंय?
बाजूला काय 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 रे छोटू हे काय झालंय? छोटीची छोटी झाली. जुलाब पाव जुलाब पाव जुलाब पाव ले गान बोला. उलटी कसा. A few moments later. हे गाईस तर मी ठाण्याला आता उतरलोय आणि ठाण्यावरून आता ट्रेनने आंबरनाथला जाईन. तर सकाळचे 7 वाजता जाईन घरी. हे हाय गाईस, तर मी घरी आलोय, फ्रेश झालोय आणि ब्लॉग कसं झालं मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. भरपूर काही दाखवतो नाही भेटलं त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. आणि सपोर्ट तुमचा कायमस्वरूपी असंच माझ्या पाठीशी असं जसं आजपर्यंत आहे. तर टाटा बाय बाय.